मेळावा करण्यात आला होता। यामध्ये प्रामुख्याने जो कार्यकर्ता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो परंतु त्याचा मान सन्मान कुठेही होत नाही, कौतुकाची थाप त्याला मिळत नाही आणि त्याच्या कौतुकाची थाप त्याला कुठेतरी मिळाली पाहिजे म्हणून बच्चू भाऊ यांच्या संकल्पनेतून संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा देखील या निमित्ताने पार पडला। छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि अहिल्यानगर या 4 जिल्ह्यासाठी हा विभागीय मेळावा बच्चू भाऊ यांनी स्वतः आयोजित केला होता। आणि या 4 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या दिव्यांगांनी, ज्या ज्या प्रहारच्या सामान्य कार्यकर्त्यांनी अगदी समाजसेवा, रक्तदान शिबिर, सामाजिक विषय घेऊन जेवढे आंदोलन केले अशा लोकांचा या पुरस्कारामध्ये निवड प्रक्रियेमध्ये सहभाग होता। अशा प्रकारची निवड त्या लोकांची केली गेली आणि त्यांना तो पुरस्कार दिला गेला। त्यासोबतच भविष्यामध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये जी घोषणा केली होती निवडणुकीपूर्वी की आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 करू आणि त्या विषयावरती त्यांनी शेतकऱ्यांची मते घेतली, सत्तेवर आली आणि गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी ही कर्जमाफी करायला पाहिजे होती। म्हणजे हिवाळी अधिवेशन गेलंय, पुन्हा उन्हाळी अधिवेशन गेलंय, 2 अधिवेशन झालेत, अर्थसंकल्पही गेलाय आणि या कुठेच अर्थसंकल्पामध्ये आणि अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, दिव्यांगांना 6,000 रुपये मासिक मानधन झालं नाही। त्याबद्दल येत्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने 14 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री असतील त्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर घेऊन आंदोलन करण्याचं भाऊंनी आज जाहीर केलंय। त्यानुसार पुढील दिशा ही आंदोलनाची राहील। जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही आणि दिव्यांगांना 6,000 रुपये महिना मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अगदी जून महिन्यापर्यंत म्हणजे नागपूरच्या अधिवेशनापर्यंत हे सुरू राहील अशी घोषणा आज बच्चू भाऊंनी केली। कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांना पुरस्कार दिला? अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे पुरस्कार देईपर्यंत हा सगळा गोपनीय विषय होता। भाऊंनी स्पष्ट केलं की आम्ही हे कुठे जाहीर केलं नाही कारण भाऊंनाच माहिती नव्हतं। ही जी निवड प्रक्रिया होती याच्यासाठी स्वतंत्र निरीक्षक हे नेमले गेले होते आणि त्यामुळे अगदी स्टेजवर आल्यानंतरच कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला समजलं की आपल्याला पुरस्कार जाहीर झाला आहे। त्याच्यामुळं मलाही आता सांगता येणार नाही कारण यादी माझ्याकडे पण नाही। मी दिव्यांग विभागाचं काम बघतो, जिल्हा प्रमुख आहे, परंतु ती यादी माझ्यापर्यंतही नाही। अगदी शेवटच्या क्षणी इथं स्टेजवरती ती यादी जाहीर झालेली आहे। जून महिन्यामध्ये मोर्चा आहे का काय? जून महिन्यामध्ये आता उद्या 14 मे रोजी छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीनिमित्तानं जे काही मंत्र्यांच्या घरासमोर, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री या मंत्र्यांच्या घरासमोर कर्जमाफी आणि दिव्यांगांचं 6,000 रुपये मानधन या विषयावरती जे आंदोलन होणार आहे ते जर आंदोलनाची दखल राज्य शासनाने घेतली नाही तर मग मात्र पुढचं आंदोलन हे नागपूरला आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेराव आंदोलन अशा प्रकारचं जून महिन्यामध्ये असेल। पडत्या पावसामध्ये ते आंदोलन केलं जाईल अशा प्रकारची बच्चू भाऊंची आजची ही घोषणा आहे। मागील वर्षीचे दिव्यांगाचे पैसे जे आहेत त्यांच्या खात्यात आतापर्यंत महापालिकेने दिले नाही, त्या संदर्भात आपली काही भूमिका आहे का? अनेकदा या पैशासाठी आम्ही टाकीवर चढून आंदोलन केलंय। अगदी 2 महिन्यापूर्वी जानेवारी महिन्यामध्येच आम्ही आंदोलन केलं, फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी 1च हप्ता टाकला आणि आता मार्चमध्ये 2 हप्ते टाकले, परंतु हे तिन्ही मिळालेले जे हप्ते आहेत हे गेल्या वर्षीचे हप्ते आहेत। आणखी आमचे 10 महिन्याचे हप्ते महानगरपालिकेकडे आमचे थकीत आहेत, अखर्चित पडून आहेत। या पैशासाठी सुद्धा आमचे निवेदन आहेत आणि वेगळं आंदोलन अजून महानगरपालिकेसमोर या दिव्यांगासाठी आम्ही करणार आहोत।